श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते। यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे। 5 ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। या दिवशी आपल्या घरातले सर्व दिवे जे आहेत तर ते पाण्याने आणि दुधाने स्वच्छ करून एका पाटावरती वस्त्र टाकून त्यावरती हे दिवे ठेवून प्रज्वलित केले जातात आणि यानंतरनं या दिव्यांची पूजा केली जाते। पूजा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी घरोघरी मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं। तसेच या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सांगितलेले प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी प्रत्येक आईने एक प्रभावी असा उपाय करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचे संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यासाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन शिक्षणात प्रगती होईल, नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल। असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। अशातच बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजरदोष हा लागत असतो आणि मुलांची प्रगती ही खुंटत चालते। आणि जर अशावेळी आपण अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच मुलांचे सर्व नजरदोष, अडचणी हे दूर होतात। आपल्या मुलांवरती पडलेल्या वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवरती नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा वाढतो। मुलं सतत चिडचिड करतात, सांगितलेलं ऐकत नाही, मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही। तसेच चांगली शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही, मुलांचा विवाह योग हा जुळून येत नाही। त्याचबरोबर मुलं रात्री झोपेत रडणे किंवा मुलांना रात्री शांत झोप न लागणे यासारखी लक्षणंसुद्धा नजरदोष लागल्यावरती दिसून येतात। त्याचबरोबर मुलं सतत आजारी पडतात, मुलांमध्ये नकारात्मक वर्तन जे आहेत तर ते दिसून येते आणि म्हणूनच यासारख्या समस्या दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपण हा दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावणार आहे। तर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे। हा एका प्रकारचा उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सायंकाळच्या वेळेस केले जातात, म्हणून हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे, अमावस्येच्या दिवशी रविवारी संध्याकाळी। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते मळायचं आहे। हे कणिक मळल्यानंतरनं याचा एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे। दिवा हा तुम्ही तयार केल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात जी आहे तर ती लावायची आहे। जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्या धाग्याची सुद्धा तुम्ही वात या दिव्यामध्ये लावू शकता। यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे। जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकता। यानंतरनं तुम्हाला लाल 2 सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या देखील या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत किंवा या दिव्यामध्ये तुम्ही खोचून घेतल्या तरी सुद्धा चालेल। यानंतरनं हा दिवा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे।
प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत। मुलांना बसवताना मुलांची दिशा जी आहे तर ती दक्षिण येणार नाहीत याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि आपण यमाची कधी पूजा करत नाही। म्हणून आपल्याला मुलांना बसवताना दक्षिण दिशा सोडून इतर दिशेला तोंड करून बसवायचं आहे। यानंतरनं या दिव्याने तुम्हाला मुलांना ववाळून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मुलांवरून हा दिवा जो आहे तर तो ववाळून घ्यायचा आहे। 3 वेळा किंवा 7 वेळा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो ववाळू शकता। दिवा तुम्ही ववाळत असताना ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा 99 मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। 99 मंत्र असा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ववाळून घ्यायचा आहे। यानंतरनं हा दिवा आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे किंवा घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे। दिवा काही वेळाने चुकून विझला तर दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज नाही, हा फक्त एक उतारा करण्यासाठीच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा होता। त्याचबरोबर आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर हा उपाय कसा करायचा, तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे 2 दिवे जे आहेत तर ते बनवायचे आहेत। जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर अशावेळी मुलांचा फोटो असेल किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांवरून हा दिवा जो आहे तर तो ववाळून घेऊ शकता। दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं ऑक्शन करायला खूप महत्त्व दिलं जातं। त्या दिवशी मुलांसाठी तुम्ही दिव्याचे जेवढे उपाय करशाल तेवढे उपाय मुलांवरती प्रभावी ठरत असतात, त्याचा फायदा मुलांना होत असतो आणि यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो मुलांसाठी या दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आवर्जून करायचा आहे। जर मुलांसाठी हा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी जर केला तर तो खूप प्रभावी ठरतो, कारण या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी प्रमाणामध्ये असते। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही काही कारणामुळे, तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अजून एक उपाय करू शकतात। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत खडं-मीठ। जे खडे मीठ असते तर ते खडे मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे। यानंतरनं आपल्या हाताची मूठ जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहेत आणि यानंतरनं आपल्याला मुलांवरून हे मीठ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जे खरकटं पाणी असतं, आपण भांडे स्वच्छ केल्यानंतरनं जे पाणी निघतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते टाकायचं आहे। टॉयलेटमध्ये हे मीठ टाकल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला पाणी ओतून द्यायचं आहे किंवा बेसिन असेल तर बेसिनमध्ये सुद्धा तुम्ही हे मीठ टाकून त्यावरती पाणी जे आहे तर ते ओतू शकता। परंतु खरकाट्या पाण्यामध्ये हे मीठ टाकलं तर याचा खूप लवकर रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। म्हणून तुम्ही मुलांसाठी हा उपाय करणार असेल तर अशावेळी जेव्हा तुम्ही भांडे स्वच्छ कराल त्यावेळी थोडं खरकटं पाणी जे आहे तर ते साईडला काढून ठेवा आणि मुलांवरून हे मीठ उतरवल्यानंतरनं त्या खरकाट्या पाण्यामध्ये टाकून हे पाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 उपाय जे आहेत तर या दीप अमावस्येला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।